सबस्क्राईब करा विद्यार्थी उत्कर्ष मंडळ यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकन प्रेस करा मराठी व्याख्याने, मुलाखती आणि अभ्यासक व्हिडिओज सर्वप्रथम पाहण्यासाठी. नमस्कार. विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मुंबई आयोजित विवेकानंद व्याख्यानमाला निवडक पुष्प या कार्यक्रमात मी नितीन शिवाजी जोडगे यावर्षीचा अर्थप्रमुख आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. सन 2016 साली झालेल्या विवेकानंद व्याख्यानमालेत माननीय रेणू गावस्कर यांचं पालकत्वावर बोलू काही या विषयावरचं व्याख्यान आज आम्ही पुन्हा प्रक्षेपित करत आहोत. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण हे व्याख्यान आवर्जून पाहावे. धन्यवाद. आजच्या व्याख्यानमालेचे 5वे पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित वक्त्या रेणू गावस्कर मॅडम यांचा परिचय आपणास करून देतो. रेणू गावस्कर गेले 3 दशके सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. जॉन रसिकच्या अन टू द ब्लास्ट हा निबंध व महात्मा गांधी यांची अंत्योदयाची कल्पना यांनी रेणू गावस्कर यांच्या विचाराला एक दिशा दिली. समाजातील शेवटचा माणूस मूल जोपर्यंत सुरक्षित नाही तोपर्यंत समाजाची इमारत डळमळीतच राहणार याची प्रचिती आल्यामुळे रेणू गावस्कर यांनी समाजातील शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या मुलांवर लक्ष केंद्रित केले. यात आईवडिलांचे छत्र हरवलेली मुले, रस्त्यावर राहून भीक मागणारी मुले व काम करणारी मुले, व्यसनासक्त पालकांची मुले आणि देह विक्री करणाऱ्या स्त्रियांची मुले या सर्वांचा अंतर्भाव आहे. काही वर्षांनी रेणू गावस्कर पुण्यात आल्या. त्यांनी एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास ही संस्था स्थापन केली. पुण्यात त्यांना अनेक सहकारी भेटले व त्यातूनच देवदासांची मुले, व्यसनी व्यक्तींची मुले, रस्त्यावरची आणि निराधार मुले यांची काळजी घेतली जाऊ लागली. एकलव्य न्यास आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त सहकार्याने रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांसाठी घरटं प्रकल्प उभा राहिला. तर पुणे शिक्षण मंडळाच्या सहकार्याने कान्होजी आंग्रे ही शहरातील मध्यवस्तीत असणारी शाळा नव्यानं पुन्हा सुरू करण्याची संधी एकलव्य न्यासाला मिळाली. रेणू गावस्कर या उत्तम कथाकथक आहेत. महाराष्ट्रात त्यांची सातत्याने भाषणं होतात. त्याचबरोबर शिक्षक प्रशिक्षणाचे अगणित कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. वंदन नगरकर यांच्या समवेत मालक नको पालक व्हा हा कार्यक्रम रेणू गावस्कर महाराष्ट्रात करतात. या सामाजिक कामाबद्दल रेणू गावस्कर यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात आंतरभारतीतर्फे दिला गेलेला सुजान अथनी पुरस्कार, मुंबई दूरदर्शनतर्फे दिला गेलेला हिरकणी पुरस्कार व महाराष्ट्र शासनातर्फे दिला गेलेला अहिल्याबाई होळकर पुरस्कार यांचा समावेश आहे. तसेच रेणू गावस्कर लेखिका म्हणूनही ओळख आहे. त्यांची 5 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील आमचा काय गुन्हा या पुस्तकाला विखे पाटील पुरस्कार, तर निशब्द झुंज पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ललित साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या विधायक उपक्रमास हार्दिक शुभेच्छा. मी मंडळाचे मंडळप्रमुख विकास शिंदे यांना विनंती करतो की त्यांचा शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटं आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचे आभार मानावे. आपल्याशी बोलताना हा एवढा मोठा अडथळा नसावा असं मला वाटलं आणि म्हणून मी हातात माईक मागितला. कारण इतके लोक आलेले आहेत. आम्ही जेव्हा आलो ना इथे तेव्हा सगळा हॉल रिकामा होता. मला एकदम भीती वाटली. मला वाटलं असं होणार आहे की काय, की कुणीच नसणार आहे. परंतु संयोजक म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नका. या व्याख्यानमालेची एक परंपरा आहे आणि ती परंपरा संपूर्ण जनसमुदायाने भरून जाण्याची बघण्याचा रोमांचक क्षण मला मिळाला. याने मला खरोखरच आनंद होतो, अगदी खरंच. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचं वाचनालय, त्यांची अभ्यासिका, मी आले तेव्हा चाललेलं बालनाट्य याने मी प्रभावित झाले. जागेची अत्यंत कमी असलेल्या या मुंबईत, मी मुंबईची आहे, जरी पुण्याहून आत्ता आले असले तरी मूळ मुंबईची आहे. आणि मुंबईमध्ये किती प्रकारच्या अडचणी येऊ शकतात आणि तरीही काही मंडळी एकत्र येतात आणि जसं सांगितलं की विना धन कित्येक काळ 60 वर्षाचा काळ
एक काम चालू राहतं हे अतिशय प्रशंसनीय आहे. मला सांगितलं की दादा गावकरांनी हे 59 वर्षापूर्वी सुरू केलं. त्यांचे 6 सहकारी त्यांच्याबरोबर होते. ते जणू काही सप्तर्षीच आहेत असं मी मानते आणि मी त्यांना अभिवादन करते. एवढं मोठं काम उभं करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही, अजिबात नाही. ऑर्गनायझेशनल स्किल जे काही संयोजन करावं लागतं, एखाद्या कार्यक्रमापाठी जी तपस्या असते त्याच्यामध्ये किती त्रास असतो हे संयोजन करणाराच जाणे. आणि म्हणून मी काही त्यांचं अभिनंदन करत नाही, मी नम्रपणे त्यांना अभिवादन करते की आपण हे काम उभं केलं, या कामाला रोपटं लावलं होतं, त्याचा वृक्ष झालेला आपल्याला पाहायला मिळाला, ही किती आनंदाची गोष्ट आहे नाही. कित्येकदा काम सुरू होतं पण काम सुरू करणाऱ्याला ते पाहायला मिळत नाही. आज दादांना ते पाहायला मिळालं. नावसुद्धा या व्याख्यानमालेचं विवेकानंद व्याख्यानमाला. या देशातला एक कुत्रा जरी उपाशी असला तरी मी स्वतःला उपाशी मानेन असं म्हणणाऱ्या विवेकानंदांचे देदीप्यमान आणि तेजस्वी शब्द या व्याख्यानमालेला लाभले आहेत असं मी मानते. विवेकानंदांची आठवण करताना मला नेहमी एक बंगाली साहित्यात होमा नावाच्या पक्षिणीची गोष्ट आहे. होमा तिचं नाव. तिच्याबद्दल असं म्हणतात की अंडी देण्याच्या वेळी ती अशी वरून खाली झेपावते आणि जणू काय भौतिक जगाचा स्पर्शच नको म्हणून हवेतच अंडी देवते. तिथंच पिल्लं बाहेर येतात आणि सगळेजण पुन्हा एकदा आकाशाची मार्गक्रमणा करतात. जेव्हा जेव्हा होमा पक्षिणीची गोष्ट आठवते तेव्हा तेव्हा त्याची तुलना विवेकानंदांशी झाली आहे. स्पर्शच नको सामान्य आयुष्याचं असं एक दिव्य तेजस्वी आयुष्य आणि अल्पायुष्य जगूनसुद्धा इतक्या वर्षानंतरसुद्धा समाजावर ज्यांचा ठसा आहे अशा विवेकानंदांचं नाव या व्याख्यानमालाला दिलं, याबद्दल परत मला खूप आनंद होतो. पालकत्व हा विषय मला दिलेला आहे. पालकत्व एकदा आपल्याला अपत्य झालं की सुरू होतं आणि त्या पाल्याचं लग्न झालं तरी ते पालकत्व संपत नाही. नाही, पालकत्व चालूच असतं अखंडपणे. आत्ताच अगदी मुंबईमध्ये म्हणजे खारघर येथे जी घटना झाली एका पाळणा घरात, त्याचे खूप खोल असे पडसाद जनमानसावर उमटले. एवढी लहान मुलगी पाळणा घरात ठेवायला हवी होती का? आईनं ती ठेवली पाहिजे होती का? असे अनेक प्रश्न उमटताना माझ्या मनातही काही प्रश्न उमटले की जेव्हा आपण स्वतःला पालक म्हणतो तेव्हा हा नाईलाज आहे, हा काळाचा महिमा आहे की आपल्याला मूल आता सगळ्या स्त्रिया घरी राहू शकणार नाहीत. एकत्र कुटुंब पद्धतीचं विघटन होत आहे, जागा नाही इतक्या लोकांना एकत्र राहायला वगैरे वगैरे अनेक प्रश्न उद्भवत असताना पाळणाघर ही काळाची गरज झाली, यात काहीच शंका नाही. परंतु जो प्रकार तिथं झाला, जो टी व्हीवर परत परत दाखवला गेला, तो बघताना मात्र मला असं वाटलं की पालकत्व हे फक्त त्या मुलाच्या आईवडिलांपुरतंच सीमित आहे का, की आपण सगळेच काही अंशी या गोष्टीला जबाबदार आहोत. काय असतात रूल्स अँड रेग्युलेशन्स, काय असतात नियम पाळणाघराचे, ते का बरं पाळले जात नाहीत? एका मनोरुग्ण स्त्रीला नोकरीला ठेवणाऱ्या संचालिकेवर, त्या संचालिकेला असं नैतिक बंधन का वाटलं नाही की मनोरुग्ण असणारी एक बाई ही सेविका असू शकते, जी मुलीला लाथाने मारू शकते, जी मुलीला टाकून देऊ शकते. मी अगदी खरंच सांगते, मला एका टी व्ही चॅनलनी चर्चेला मी म्हटलं मी याच्यावर चर्चाच इतकं विदीर्ण असं मला वाटलं. कारण तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं असेल तर ते 10 महिन्याचं छोटं मूल, जी बाई त्याला मारत होती त्या मुलीला, तिच्याचकडे परत धाव घेत होतं. कारण मूल इतकं असुरक्षित असहाय्य वाटतं ना त्या मुलाला. त्या मुलाला कुणाचा तरी त्या क्षणी आधार हवा असतो, त्याच्या आईवडिलांचा त्याला मिळत नाही आणि मग जो त्याला मारतो त्याच्याकडे सुद्धा त्यांनी जावं. हे आपल्या बाल्याचं किती विदारक आणि करुणामय चित्र आहे बघा. म्हणून मी आपल्याला असं म्हणते की जेव्हा जेव्हा एखाद्या घटनेचा आपण विचार करतो, खारघरमधली घटना ही एक घटना असेल पण त्याला अनेक परिमाणं आहेत, तेव्हा आपला सामाजिक पालकत्व म्हणून ह्याच्यातला रोल काय, शासनाची भूमिका काय, पालकांची भूमिका काय,
आणि कामाच्या जवळपास स्त्रीचं मूल असणं, पालकांचं मूल असणं, त्याला अतोनात सुरक्षितता लाभणं, याला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपल्याला सगळ्यांना समजलं पाहिजे. आज जी असुरक्षितता मुलं या प्रकारे अनुभवत असतील, ती जेव्हा पुढे मोठी होतील आणि जी जबाबदार माणसं व्हावीत अशी आपण अपेक्षा करीत असू, तर ती संपूर्णपणे फोल ठरेल जर असुरक्षिततेत मूल वाढत असेल. म्हणून माझी आपणास विनंती आहे की पालकत्वाच्या प्रश्नाकडे आपण खूप गांभीर्याने पाहिलं पाहिजे. मला रवींद्रनाथ टागोरांचं एक वाक्य आठवतं यावेळेला. रवींद्रनाथ टागोर म्हणजे ज्यांना सारा भारतच नव्हे तर जग गुरुदेव म्हणतं, त्यांचं असं एक वाक्य आहे की जोपर्यंत बालकं या पृथ्वीवर येत आहेत तोपर्यंत अगदी विश्वास ठेवून चाला की ईश्वराचा तुमच्यावर विश्वास आहे. ज्या दिवशी ईश्वराचा तुमच्यावर विश्वास असणार नाही त्या दिवशी बालक या पृथ्वीवर येणारच नाही. तर आपण हा विश्वास सार्थ करायचा आहे का नाही आहे हे आपण आज ठरवूया. जसं आत्ता भाटिया साहेबांनी म्हटलं की EQ किती महत्त्वाचं आहे, म्हणजे माझा भावनिक बुद्ध्यांक काय, मी भावनिकदृष्ट्या किती सक्षम आहे. आणि हे मूल कोणापासून ठरवणार सांगा? हे मूल कुणाचं अनुकरण? मूल अनुकरण प्रिय तर असतंच, कुणाचं बघणार? ते आपलं बघणार ना, आपलं बघणार. विनोबांची आई जसं म्हणायची विनोबा भावेंची की देतो तो देव आणि राखतो तो राक्षस, असं आपण मुलांना दाखवणार का? तर आता विनोबांच्या आईचा अनायसे विषय निघाला आहे, तर मी विनोबांच्याच एका गोष्टीने सुरुवात करते. विनोबा भावेंना आपण आद्य आचार्य मानतो, आद्य आचार्य. विनोबा भावे, साने गुरुजी अशी अत्यंत तेजस्वी परंपरा खरं म्हणजे महाराष्ट्राला लाभली. आज दुर्दैवाने खरंच मुलांना माहीत तरी आहे का? एखादी गोष्ट तरी आपण सांगितली का? हा प्रश्नच आहे. विनोबांच्याकडे एकदा एक तरुण माणूस गेला आणि म्हणाला, आचार्य मला शिक्षक व्हायचं आहे. विनोबा म्हणाले, छानच, खूपच चांगलं शिक्षक व्हायचं असेल तर मग काय शिकवशील तू मुलांना, तुझ्या विद्यार्थ्यांना? सिलाई शिकवशील, बुनाई शिकवशील, पीक कसं मातीत कसा घालावा हे शिकशील, स्वयंपाक कसा करावा हे शिकवशील, काय शिकवशील तू आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना? तेव्हा तो तरुण माणूस निरुत्तर झाला आणि म्हणाला, यातलं मलाच स्वतःला काही येत नाही. मला सिलाई येत नाही का बुनाई येत नाही, मी कधी मातीत हात घातला नाही का कधी स्वयंपाक केला नाही. तेव्हा विनोबा म्हणाले, मग काय शिकवशील तू? तेव्हा तो मुलगा म्हणाला, मला फक्त लिहायला वाचायला शिकवायला येतं. विनोबा म्हणाले, काही हरकत नाही, हे सुद्धा एक प्रकारचं शिक्षण आहे. लक्षात घ्या हे उद्गार, लिहिणं वाचणं हे एक प्रकारचं शिक्षण आहे, ते संपूर्ण शिक्षण नाही, असं आचार्य म्हणाले. आणि मग त्यांनी जो प्रश्न विचारला तो आत्ता अंतर्मुख होऊन तुम्ही स्वतःला विचारा. विनोबा म्हणाले, मग कोणते शब्द शिकवशील तू आपल्या विद्यार्थ्याला? करुणा, दया, प्रीती, आत्मीयता, आपुलकी, स्नेह हे शब्द शिकवशील तू आपल्या मुलांना? तो तरुण निरुत्तर झाला. आपण सुद्धा अंतर्मुख होऊन विचार करूया की काय मी माझ्या मुलांना हे शब्द शिकवतो माझ्या कृतीतून? दया, करुणा, सहानुभूती, आत्मीयता, आपुलकी, स्नेह असे अनेक शब्द काय मी माझ्या कृतीतून मुलांना शिकवतो? याचं एक छोटं उदाहरण देते हां. आणि मग आपण माझ्यापासून फक्त खूप लांब आहात, अंतर नको, नाही, माणसांमध्ये फार अंतर नको. मी एक तुम्हाला विचारते हां. आपला मुलगा किंवा मुलगी पेपर घेऊन घरी येते तेव्हा आपल्यातली झाशीची राणी पदर बांधून सज्ज असते. किती मार्क मिळाले, मार्कावर भयंकर काही अवलंबून आहे, नाही, खूप अवलंबून आहे. मग आपल्या मुलाला समजा 20-13 मार्क मिळालेले असले तर आपण म्हणतो 13 मार्कांनी आपली निराशा तर होतेच, पण आपण म्हणतो शेजारच्या अमितला किती मिळाले? मुलगा सांगतो
मला 20त 13, त्याला 20त 16. आपलं एकदम तिळपापड होतं. आपण म्हणतो तू माझं नाक कापलंस. इतक्या छोट्या गोष्टींनी व्यक्तीचं नाक कापलं तर हेच माहीत नाही. किती कल्पना, किती संकुचित कल्पना आहेत बघा. शेजारच्या मुलाला किती मार्क मिळाले, हे माझ्या मुलाला किती मार्क मिळाले याहून कितीतरी महत्त्वाचं असतं. मग मुलगा शहाणा होतो अनुभवाने. पुढच्या वेळी आईचा ओरडा नको म्हणून मुलगा म्हणतो पुढच्या वेळी अमितला 10 मिळाली. आपण त्याला खोटं बोलायला शिकवतो नाही. आपणच त्याला हे शिकवलेलं असतं, आपणच शिकवलेलं असतं. तो पुढच्या वेळी मिळी त्याला 16, 17, 18 शेजारच्या मुलाला मिळाले हे सांगतच नाही. तो खोटं बोलतो आणि आपण मात्र त्याला म्हणतो खरं बोललं पाहिजे. तुलना माझी आपल्याला विनंती आहे की जर आपल्याला खरंच भावनिकदृष्ट्या आपलं मूल सक्षम असावं, समाजात अनेक माणसांशी त्याचं नातं असावं, समाजातल्या अनेक प्रश्नांची आणि समस्यांची त्याला जाणीव असावी, असं जर आपल्याला खरोखरच वाटत असेल तर आपण तुलना थांबवूया. तुलना थांबवूया. आपलं मूल हे एकमेव अद्वितीय आहे. त्याच्यात काही खास गुण आहेत आणि आपल्या मुलाचं संपूर्ण आयुष्य हे केवळ त्याला मिळणाऱ्या मार्कांवर अवलंबून नाही. तुलना टाळूया. ज्यांनी तुलना टाळली आहे त्यांना निश्चितपणे उत्तम रिझल्ट्स मुलांच्या बाबतीत येतात. रिझल्ट मी फक्त यशापयशाबद्दल म्हणत नाही हां. मुलाबद्दलचे जे चांगले अनुभव येतात ज्यांनी तुलना केली आहे पाल्याबद्दलची. कारण तसं म्हटलं तर तुम्ही प्रश्न तर मूल जन्माला आल्यापासून येणार ना. माझ्या ओळखीचं 1-2 वर्षाचं मूल आपलं बोट सतत तोंडात घालतं. त्याच्या बोटाचं संपूर्ण त्याची स्किनच गेले. त्याला ते समजत नाही त्या मुलाला की आपण हे तोंडात घालतो म्हणून दुखतंय, आपण हे तोंडात घालतो म्हणून जखम होते, कळत नाही त्याला. आणि टप्प्याटप्प्याने तुम्ही बघाल तर काही ना काही प्रश्न उभाच असतो की हो. लहान मूल तोंडात बोट घालतं म्हणून, कोणी मूल बिछाना ओला करतं म्हणून, कुणाला वर्गात काय चाललंय ते माहीत नाही म्हणून. आणि मग पुढे 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 इतके प्रश्न निर्माण होतात. कुणाला आपण जे काही वागतोय त्यामुळेच आपल्याला आपलं नुकसान होतं आहे म्हणून. आणि मी तर शेवटी म्हणते की ज्या व्यसनी लोकांच्या जगाशी मी संबंधित आहे, पुण्यातल्या अनेक व्यसनमुक्ती केंद्रात मी जाते आणि अतिशय तरुण अशी माणसं मला दिसतात. अतिशय तरुण. 17-18 वर्षापूर्वी माझ्या मित्रमैत्रिणींनो जेव्हा मी तिथं गेले, अनिल अवचटांनी सांगितलं म्हणून, तेव्हा साधारणपणे एक कन्फर्म्ड अल्कोहोलिक म्हणजे अगदी आता हा व्यसनमुक्ती केंद्रात जाणारच असं म्हणणाऱ्या माणसाचं, असं ज्याच्याबद्दल आपण म्हणू शकतो त्याचं वय साधारण 34 होतं. आज 17व्या-18व्या वर्षी तरुणांच्या 17व्या-18व्या वर्षी 17-18 वर्षाचं कोवळं वय, त्यावेळी मुलाला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करावं की काय अशी वेळ समाजावर येते. याचा अर्थच प्रश्नांची व्याप्ती किती वाढली आहे हे आपल्या लक्षात येईल. या तरुणांशी बोलताना तुमच्या असं लक्षात येतं, मी तिकडे बोलायला जाते, माझं सेशन झालं रेग्युलर 200 लोकांना भेटण्याचं, की नंतर जे अनौपचारिक असं आमचं बोलणं होतं किंवा संवाद होतो त्यामध्ये माझ्या असं लक्षात येतं की अनेक गोष्टींबद्दलचं एक ज्ञानच मुलांना नाही आहे. व्यसनांबद्दल तुझ्याशी कोणी बोललं होतं काय? शालेय महाविद्यालयीन काळामध्ये संवाद होता काय? पालकांबरोबर काही प्रकारचे संवाद झाले आहेत काय? असं मी जेव्हा जेव्हा मुलांना विचारते तेव्हा तेव्हा त्याचं उत्तर नकारार्थी येतं. संवाद हा किती नाजूक आणि सुंदर होऊ शकतो याचं एक उदाहरण सांगते. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जात असताना एक उत्तर प्रदेशाहून आलेला 20-22 वर्षाचा मुलगा माझ्या समोर असा बसत असे. 200 लोक, 200 जण, विविध वयोगटातले, विविध सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्तरातले. तो मुलगा असा समोर बसायचा, अगदी 25शीतला असेल. तो माझ्याशी कधी काही बोलला नाही. परंतु जेव्हा त्याचे 35 दिवस संपले तेव्हा तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला की
हमेशा हसती रहती हो, क्या जिंदगी ने कभी रुलाया नहीं, असं त्याने मला विचारलं. त्या कोवळ्या तरुणानं असं विचारलं की हमेशा हसती रहती हो, क्या जिंदगी ने कभी रुलाया नहीं. मी त्याच्याकडे बघितलं आणि म्हटलं कि जिंदगी जिन्हें बहुत रुलाती है उनको हंसने की आदत हो जाती है, असं मी त्याला म्हटल्याबरोबर तो एकदम शांत झाला. त्याला काय समजलं कोण जाणे, पण तो असं म्हणाला, म्हणजे माझ्या जीवनाबद्दल मला काहीच सांगायचं नव्हतं त्याला, पण तो एवढंच ऐकल्यावर अगदी शांत झाला आणि म्हणाला कि अब मैं ऐसी कसम लेता हूँ कि न कभी रोऊंगा न कभी किसी को रुलाऊंगा. मी म्हटलं एवढं झालं तर सोन्याहून पिवळं. दोन माणसांमध्ये संवाद व्हायला पाहिजे. माझे कान तुझं म्हणणं ऐकायला अत्यंत आतुर आहेत, असं निदान आपल्या मुलाला तरी नको का हो दाखवायला. मी अगदी तुम्हाला सांगते की ह्या व्यसनमुक्ती केंद्रातून मी अधिक शिकले की संवादाची सुरुवात खूप आधी व्हायला पाहिजे, खूप आधी व्हायला पाहिजे. द चाइल्ड इज नेव्हर अ नोबडी, ही इज नॉट इव्हन एनीबडी, ही इज समबडी स्पेशल, व्हेरी स्पेशल. मूल म्हणजे कोणीतरी नाहीच मुळी. मूल म्हणजे विधात्यानं आपल्या पदरात घातलेलं एक सुंदर कोडं, ते आयुष्यभर सोडवावं आणि त्याचा आनंद घ्यावा. द चाइल्ड इज नेव्हर अ नोबडी, ही इज नॉट इव्हन एनीबडी, ही इज समबडी अँड समबडी व्हेरी व्हेरी स्पेशल. असं आपलं पहिल्या दिवसापासूनचं. आपण मोठ्या गोष्टी तर ऐकतो ना की पोटामध्येच अभिमन्यू खूप काही शिकला म्हणून, गर्भातच शिकला, पण मग त्याची कार्यवाही का होत नाही. आधीपासून माझ्या मुलाला मला काही सांगायचं असल्यावेळी आपण काय काय म्हणतो बघा, आता गप्प बस, मला वेळ नाही, विषय संपलेला आहे, चर्चा नको, अशा असंख्य नकारार्थी वाक्यांनी आपला आणि आपल्या पाल्याचं नातं जोपासलं जातं. आपल्याला चिंता असतात, आपल्याला काळजा असतात, आपल्याला दुःख असतात, ताण असतात, हे सगळं खरं आहे, सगळं खरं आहे. परंतु हेही लक्षात ठेवायला पाहिजेच ना की या सगळ्यातून आपल्याला वेळ काढायला पाहिजे, कारण आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम टू गिव्ह अ पेशंट लिसनिंग टू द चाइल्ड. मी माझ्या मुलाचं शांतपणे ऐकीन, त्यावेळी आपल्याला ते कितीही बिनमहत्त्वाचं वाटलं ना तरीसुद्धा मुलासाठी ते फार महत्त्वाचं असतं. मी तुम्हाला अगदी स्वानुभवाने असं सांगू शकेन की जेव्हा केव्हा तुम्ही मुलांचं शांतपणे ऐकाल, हुंकार द्याल, मध्ये मध्ये व्यत्यय आणणार नाही, कोणाशीही तुलना करणार नाही आणि त्याच्या एखाद्या प्रेरणा स्रोतयुक्त वाक्याला माहिती आहे, मोठा आलाय, खूपदा बघितलंय, अशा प्रकारची हिणवणारी वाक्य जेव्हा बोलली जाणार नाहीत तेव्हा काय विषाद मुलाचं चित्त दुसरीकडे जाईल. त्याला वाटेल की खरंच या जगात माझं ऐकणारी असं कोणीतरी आहेच म्हणून. मी काय सांगते परत, आय रिपीट, की मी अगदी शांतपणे ऐकेन, मग मी पोळ्या का करत असेन, मी आणखीन काही काम सुद्धा करत असेन, मी ऑफिसला जायच्या घाईत सुद्धा असेन. खूपशा गोष्टी विशेषतः महानगरांमध्ये राहणाऱ्या लोकांवर वेळेचे काय ताण असतात, टाईम मॅनेजमेंटचे. मी या शहरात खूप वर्ष राहिलेली आहे, या जवळच्या तुमच्या जवळच्या भागात, दादर भागात राहिलेली आहे. मला माहीत आहे की किती ताण आई आणि वडील या दोघांवरही असतात. पण तरीही मी वेळात वेळ काढून माझ्या मुलाचं ऐकेन आणि त्याचे प्रेरणा स्रोत हरवतील असं एकही वाक्य माझ्या तोंडून त्यावेळी बाहेर पडणार नाही. म्हणजे मुलाला आपण सांगत असू की तू अभ्यास कर, तर मुलगा अगदी जेव्हा म्हणत असेल आई मी नक्की करणार आहे अभ्यास, मी नक्की चित्र रंगवणार आहे किंवा आणखीन काही करणार आहे. हां, आपण नेमकं असं जर म्हणालो ना, खूपदा ऐकलं आहे मी हे तुझं, मी आपल्याला अगदी विनंती करते की कितीदाही तुम्ही ऐकलं असेल, कितीदाही तुम्हाला माहिती असेल की त्याच्यात वैयर्थ्य आहे, तरी परत 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 विश्वास ठेवणं हे शिक्षक आणि पालक या दोघांचंही काम आहे. मी माझ्या प्रत्येक विधानाला एक उदाहरण देऊ इच्छिते.
आमची सामाजिक संस्था आहे, आपण ऐकलं. गेली कित्येक वर्ष विशेषतः इथे मुंबईत होते तेव्हा संस्थात्मक मुलं कशी राहतात त्यांच्यामध्ये, पण पुण्याला गेल्यानंतर मी देवदासींच्या मुलांना आमच्याकडे राहतात, रस्त्यावर भीक मागणारी, फुगे विकणारी, फुलं विकणारी, आईवडिलांनी तिथं घातलेली बालकामगार त्यांना आम्ही आणतो आणि ती आमच्याकडे राहतात. अशी 150 मुलं आत्ता आमच्याकडे राहतात. आणि त्यांचा मी अभ्यास करीत असताना अनेक माणसं आमच्याकडे काम करायला येतात, म्हणजे शिकवायला येतात. त्याच्यामध्ये एक 35शीचा मुलगा येतो, त्याचं नाव आहे अभिजित. तो सिव्हिल इंजिनियर आहे. त्यानं मला एक गोष्ट सांगितली, ती मुद्दाम आपल्याला सांगते. अभिजित म्हणाला, मी 7वी 8वीत होतो, चांगल्या शाळेत होता तो, तेव्हा मी अगदी वांड मुलगा म्हणून ओळखलं जायचं, म्हणजे गेलेला, काय अर्थ नाही त्या मुलामध्ये, वांड असा मुलगा होतो. पण मग कधीतरी मला एकदा असं वाटलं की आपल्याला सायन्स बऱ्यापैकी जमतं. मी खूप सायन्सचा अभ्यास केला आणि 6 तुकड्यातून मी पहिला आलो, 6ही तुकड्यातून मी पहिला आलो. माझ्या क्लास टीचर तेव्हा रजेवर होत्या. त्या जेव्हा परतल्या तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं, अहो तुमच्या वर्गातला एक मुलगा 6ही तुकड्यातून सायन्समध्ये सर्वात जास्त मार्क मिळवून पहिला आलेला आहे. बाई वर्गात आल्या आणि बाईंनी विचारलं, कोण रे तो, कोण रे, कोण आला पहिला? मी अभिमानानं उभं राहिलो, मी तो. बाई म्हणाला, तू होय, बस खाली. काय भयंकर उद्गार आहेत नाही, तू होय, बस खाली. 20 वर्षानंतर त्यानं मला ही गोष्ट सांगितली. म्हणजे मला सांगताना तो 35शीचा, त्याच्या 14व्या वर्षी झालेली गोष्ट सांगताना त्याला इतकं वाईट वाटत होतं. तो म्हणाला की त्या दिवशी जो माझा अपमान झाला ना, तो मी कधी विसरू शकलो नाही, कधीच नाही. आणि म्हणून मी अगदी तळमळीनं सांगते की छोट्या तुलना असतात ना, आपल्या तुलना अगदी छोट्या, काळ्या गोऱ्यापासून ज्या तुलना सुरू होतात की नाही. म्हणून तर फेअर अँड लवलीचा इतका खप होतो ना, उगाच का तो होतो. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे त्या मोल नाही फारसे. हे कधी शिकणार आपण? आपण सुंदरच आहोत. सुंदर काम करणारा प्रत्येक मनुष्य हा सुंदर असतो. त्यात गोरेपणा आणि काळेपणाचा जराही संबंध नाही. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे त्या मोल नाही फारसे. कधी शिकणार आपण? खरोखर हे प्रश्न आपण विचारा. म्हणून तर फेअर अँड लवली म्हटल्यावर आपण हसलात, परंतु अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणींना मी विचारते की जाहिरातींच्या द्वारे तुम्हाला कशी शेंडी लावली जाते ते कळतं का गं तुम्हाला? कळतं का रे तुम्हाला? बघा ना, ती मुलगी काळी असते, तिचा तो मित्र तिला विचारतो की काय गं तू गात का नाहीस? तर ती अर्थातच ऑब्व्हियस आन्सरच ती काळी आहे. म्हणजे काळ्या माणसाने गायचं नसतं. बापरे, आमच्यासारख्याने करायचं काय मग? काळ्या माणसाने गायचं आणि ती गात नाही. आणि मग फेअर अँड लवली आणलं जातं. कणाकणानं 7 दिवसांनी ती गोरी पान दिसायला लागते की नाही? ते 7 दिवस दाखवतात बघा, पहिला, दुसरा, तिसरा. काळी माणसं हसत पण नाहीत, केवढा मोरोश चेहरा आहे बघा तिचा, भयंकर उदास. मग 4थ्या दिवशी गोरी झाल्यावर हसायला लागते. 7व्या दिवशी संगीत जलसा जिंकते आणि परदेशात जाते. काय संदेश देतोय बघा आपण, केवढा इलॉजिकल संदेश नाही? केवढा अजिबात ज्याला तर्कशास्त्र नाही असा संदेश तरुणांच्या सारखा माथ्यावर लादला जातो आहे. याचं कारण काय आहे? पण याचं कारण आपणच आहोत ना. आपणच कधीतरी म्हटलं ना की गोरा रंग हा सुंदर असतो, आपणच म्हटलं. आणि अशा छोट्या तुलना ज्या अभिजित सारख्या एखाद्या सिव्हिल इंजिनियरच्या काळजात घट्ट बसतात. तू होय, बस खाली. म्हणून एकमेव द्वितीय आहे. कुठलंही छोट्यातलं छोटं यश हे छानच असतं. तू छान करतेस, तू छान करतोस, याच्यापेक्षाही महत्त्वाचं वाक्य आहे, तू मला खूप आवडतोस, तू मला खूप आवडतोस. जाणीवा इतक्या धारदार असायला पाहिजेत. जसं मी हे आता सामान्य घरातल्या मुलांचं सांगितलं ना, की मला पहिल्या दिवसापासून काही ना काही वाटतंच की माझ्या मुलगा तोंडात बोट घालतो इथपासून
कितीतरी आत्महत्या पुण्यामध्ये फसलेल्या प्रेमाने झाल्या, तेव्हा तरुणांशी बोलताना वाटलं की काय, इट इज बेटर टू बी लव्ड अँड लॉस्ट दॅन नॉट टू बी लव्ड ॲट ऑल. झालं, प्रेमभंग सगळ्यांचेच होतात, चल पुढे, तू नाही तो और सही, चला पुढे. आत्महत्या करणं म्हणजे तुमच्यावर बाकीचे लोक इतकं प्रेम करतात त्यांना सोडून जाणं. अनेक आत्महत्या पुण्यामध्ये झाल्या आणि त्या वेळेला मन खिन्न आणि उदास झालं की एखाद्या व्यक्तीनं दिलेला नकार पचवायची ताकद आपल्यात नाही, हेच ना आत्महत्या सिद्ध करते. एखादं अपयश पचवायची ताकद माझ्यामध्ये नाही, माझ्या वाढण्यामध्ये ती मला आलीच नाही. किती मुलं परीक्षेत अपयश आलं म्हणून, किती मुलं परीक्षेतलं अपयश हे अपयश आहे काय? परत परत बसायचंच असतं, पास व्हायचंच असतं. आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे अपयश आलंच नाही तर यशाची गोष्ट गंमत कळणार कुठून? हे कधी आपण मुलांना सांगणार? हे यश अपयश प्रतिष्ठेचे इतकं लक्षण करून आपलं मूल गमावण्या इतका वेडेपणा आपण कधी थांबवणार? हे सगळे प्रश्न विचारताना मी मुद्दाम आपल्याला आमच्याकडे घडलेली एखादी घटना सांगते. आमच्याकडे जी मुलं येतात ना, कुणी नाही त्यांना, खास करून देवदासींच्या मुलांचे प्रश्न हे खूप वेगळे असतात, खूप वेगळे असतात. ही सगळी मुलं आता मला आजी म्हणतात. एक मुलगी त्याच्यातली, तिच्या आईला कोणीतरी इथं ह्याच्यात आणून घातलं, कुणीतरी विकून टाकलं या व्यवसायात. अतिशय सुंदर अशी ती मुलगी, तिला कधीतरी ही मुलगी झाली. मुलगी 7-8 वर्षांची जेव्हा झाली तिची, तेव्हा तिला तिच्या आयुष्यात एक पुरुष आला आणि त्यानं तिला असं सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करीन. ती मुलगी नेपाळची आहे बाई, माणूस मात्र महाराष्ट्रीयन आहे. त्यानं सांगितलं मी माझ्या आईवडिलांना कसं त्यांचं मन वळवायचं, कारण खरं सांगणं तर शक्यच नाही, तो कोणाशी लग्न करणार आहे, पण ते सगळं मी मॅनेज करीन. मी तुझ्याशी लग्न करीन, मी तुला नाव देईन, मी माझ्या घरी तुला नेईन, घर देईन, सगळं करेन, पण एक, मला ही मुलगी नको, ही मुलगी मला एक नको. एवढं जर नाही सोडलं तर बाकी सगळं मान्य आहे. अशा प्रकारे ती मुलगी आमच्याकडे राहायला आली. ती आता राहते आमच्याजवळ. तिचं वय आहे 8. एक दिवस तिची आई तिला भेटायला येणार होती. खूप महिनेमध्ये गेले होते, आलीच नाही ती. पण मग ती आली. ज्या दिवशी ती येणार होती त्या दिवशी आमच्या संस्थेत कसला तरी कार्यक्रम होता आणि मग त्या कार्यक्रमासाठी सगळी मुलं आमची बाहेर गेली. पण मी म्हटलं की मी थांबते, कारण ही भेट टाळूया नको. आता ही आम्ही जर संस्थेला कुलूप लावलं तर या मुलीची ही भेट टळणार. मी मागे राहिले आणि ती मुलगी. आमची संस्था अशी, संस्थेचं प्रवेशद्वार हे रस्त्याला सन्मुख आहे. तिथे आम्ही दोघी खुर्च्या टाकून बसलो, दोघीच होतो आम्ही संस्थेत. ती मुलगी 8 वर्षाची, एखाद्या सूर्यफुलासारखी दिसणारी अशी ती मुलगी आहे. सूर्यफूल असं वरती डोकं करतं तसंच तिचा चेहरा आहे. आणि शेजारी मी. मग तिची आई आली समोरून. तो माणूस होता, ते मोटरसायकलवरून आले. त्यांनी कंपाऊंडच्या बाहेर मोटरसायकल थांबवली आणि ती आई आणि तो माणूस आत आला. तो माणूस माझ्याशी काही बोलत होता, पण त्याचं काही फारसा अर्थ नाही. ती बाई आणि ती मुलगी भेटली. भेटी लागी जीवा, अविरत अश्रू त्या दोघींच्या डोळ्यातून येत होते. मी ते सर्व जीवन नाट्य बघत होते. खूप वेळ ती भेट चालली. ती सारखी आपल्या आईला, 8 वर्षांची मुलगी, तू जाऊ नको, मत जाना असं म्हणत होती. शेवटी आईनं तिची समजूत काढली. मुलगी आणि आई परत गेल्या. आई आणि तो माणूस परत गेले. ती मुलगी माझ्या शेजारी परत बसली. अशाच 2 खुर्च्या मांडलेल्या. मी त्या मुलीकडे बघितलं आणि जगातलं सगळं कारुण्य जणू मला भेटायला आलं असं मला वाटलं. मला कळेच ना ह्या मुलीसाठी हा भोग का आला असावा, अशी काय चूक तिनं केली की एवढं भयंकर रखरखीत असं वास्तव त्या मुलीच्या वाट्याला आलं. पण मग मला एकदम काहीतरी सुचलं आणि मी त्या मुलीला म्हटलं, अगं आई गेली तर जाऊ देत, आजी इथं बसलेली आहे,
जा खेळ तू आता. मी हे तुम्हाला काय सांगते तर ते लहान मूल असतं ना, मूल त्याची समजूत इतकी चटकन, ईश्वरानं त्यांना ती देणगी दिलेली आहे. निसर्ग म्हणा, निसर्गानं त्यांना ती देणगी दिली, चटदिशी समजूत पटते. मी म्हटलं अगं आई गेली तर जाऊ देत, आजी बसली आहे इथं. त्याबरोबर ते एकदम हसली ती मुलगी. हो आजी असं म्हणाली आणि खेळायला गेली. केवढे चमत्कार घडू शकतात नाही. हा चमत्कारच आहे, एक प्रकारचा चमत्कारच आहे हा, की मूल इतकं लगेच मानून जातं ना. मला नेहमी मुलाला बघताना असं वाटतं की मुलामध्ये ही जी देणगी आहे ना मोठ्यांना क्षमा करण्याची, ती अद्वितीय आहे, अद्वितीय. एखाद्या मुलाला आपण ओरडतो, रागे भरतो, जा तिकडे असं म्हणतो, आणि काही वेळाने आपण त्याला परत बोलवतो, ये इकडे, आणि ते मूल येतं हो सगळं विसरून. मनात नाही ठेवत, नाही मनात नाही ठेवत, ते विसरतं चटकन. आपल्या गळ्याला मिठी मारतं, आपल्या कुशीत शिरतं. केवढं मोठी देणगी आहे ही जीवनाची आपल्याला, आणि आपल्याला त्याचीच किंमत माहीत नाही आहे. खरंच सांगते, मी तुम्हाला हे सांगते की ह्या मुलांनीच मला ते शिकवलं असं मला आजही वाटतं, की किती झटकन दुःख विसरतात आणि किती झटकन आनंदात रममाण होतात. जर आपल्याला हे समजलं आहे तर त्यांना छोटे छोटे आनंद देणं हे आपलं काम नाही काय. आणि हे आपल्याला कोणी शिकवलं? जसा मी विनोबांचा उल्लेख केला तसं साने गुरुजींची मी आठवण करते. साने गुरुजींनी इतके विलक्षण आपल्यासाठी मुलांसाठी काम करून ठेवलं. करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे, असं म्हणणारे गुरुजी. त्या गुरुजींची एक आठवण आहे. आपण ही मुलांना सांगितली पाहिजे. आपण मुलांशी खूप बोललं पाहिजे. मूल आपल्या समोर, आपले हात त्याच्या हातात, त्याचे हात आपल्या हातात, आपले डोळे त्याच्या डोळ्यात, त्याचे डोळे आपल्या, हास्य एकमेकांच्या समोर, स्पर्श, एक प्रकारचं माधुर्य, हे आपण कितीतरी वेळा करू शकतो नाही. आपल्या हातांना दुसरं काम तरी काय आहे? मुलाच्या हातात हात देणं. आपण सुद्धा गुरुजींची गोष्ट सांगण्याआधी आठवण करते की पुण्याला जसे अनेक सिग्नल्सना मी मुलं बघते, तीच मुलं आमच्याकडे येतात. मग पुढे काही विकणारी, रात्री जेव्हा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जेवता आणि तृप्त मनाने आपल्या कुटुंबियांबरोबर बाहेर पडता, तेव्हा तुम्हाला एखादं मूल दिसतं समोर. ते तुम्हाला म्हणतं की मला खूपच भूक लागली आहे, मला खूप भूक, कंटाळा आला आहे, झोप आली आहे, घ्या ना माझ्या हातातले फुगे. आणि आपण काय म्हणतो? चल, माझ्याबरोबर लहान मूल नाही, चल जा बाबा, त्रास देऊ नकोस. त्याच्याऐवजी आपण आपला हात पुढे करू शकतो का? एखाद्या मुलाच्या हातात आपला हात मुलीच्या हातात जाऊ शकतो का? आपण असं म्हणू शकतो का की शाळेत येतेस, पुस्तकं आणूया, तुमचे 2 गोड शब्द, नाव काय तुझं, नाव काय तुझं? ती सांगते येशी माझं नाव. छान आहे गं नाव तुझं, छान आहे तुझं नाव. मग ती म्हणते तुम्हारा नाम क्या है? आपण म्हणतो समजा माझं नाव आनंद आहे. ती म्हणते तुम्हारा भी नाम अच्छा है. किती सुंदर संवाद नाही. आणि लक्षात ठेवा, तुमचं मूल हे सर्व बघत असतं. मी माझ्या आजूबाजूच्या समाजाशी संवेदनशीलतेने वागेन, मी जास्तीत जास्त समजावून घेण्याचा प्रयत्न करेन, मी जास्तीत जास्त प्रेम करेन. हे आपण करायला नको का? जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. किती खोट्या धर्मांमध्ये भांडत बसलो आहोत आपण सारे, कुठल्या खोट्या धर्मांमध्ये भांडत बसलो आहोत. पण खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, असे म्हणणारे गुरुजी. मी जेव्हा एखाद्या रस्त्यावरच्या मुलीला म्हणेन की काय गं नाव तुझं, माझं नाव हे आहे, शाळेत येतेस, तेव्हा तुमचं बघणारं मूल हे समजून जातं की मला पण असंच वागायला पाहिजे. अनुकरण करतं. आपण हे अगदी लक्षात ठेवा की मुलाचा भावनिक बुद्ध्यांक जेव्हा जेव्हा वाढलेला आहे ना, तेव्हा त्याची इतर सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती वाढली आहे. कारण त्याला जगण्याचं कारण काय हेच समजलेलं आहे.
आणि जगण्याचं कारण फक्त भावनाच समजावू शकतात. फक्त भावना, केवळ परीक्षेतलं यश नाही. मी जगतोच कशासाठी, मी जगतेच कशासाठी, त्याचं निदान काय, त्याचं निधान काय, हे जर कळवायचं असेल तर मी इतरांशी किती संवेदनशीलतेने वागते. म्हणून गुरुजींची गोष्ट सांगते की गुरुजी, साने गुरुजी अंमळनेरला होते तेव्हा गोखले सर प्रमुख मुख्याध्यापक. गोखले सर अतिशय छान शोकीचे, चेन अंगठ्या घालणारे, दिसायला अतिशय देखणे, सूट बुटात कायम वावरणारे, गाद्या गिरद्यांवर झोपणारे, चमचमीत खाण्याची आवड असणारे. त्यांना गुरुजींचं आयुष्य समजायचं नाही. एक दिवस रसोड्यात गेले. गुरुजी तिकडे राहायचे, रेसिडेन्शियल पोस्ट होती ती, निवासी शिक्षक. आणि गेले आतमध्ये, रसोड्याचं चेक केलं तर गुरुजी 60 दिवसाच्या कुपनच्या ऐवजी फक्त 24 वेळा जेवलेत. रागावले गोखले सर रसोड्यावर, म्हणाले गुरुजी फक्त 24 वेळा जेवलेत. रसोडिया घाबरला, म्हणाला आमचा काही दोष नाही. गुरुजी ज्यांची कुपन्स नसतात, ज्यांच्या गावाकडून मनी ऑर्डरी येत नाहीत, त्यांना देतात कुपन्स आणि स्वतः उपाशी राहतात. गोखले सरांना अतिशय वाईट वाटलं. त्यांनी गुरुजींना बोलवलं. गुरुजी, अहो, समाजकार्य करणाऱ्या माणसाची तब्येत चांगली असावी लागते. तुम्ही असं करा गुरुजी, आमच्याकडे जेवा, मग तुम्ही काहीही करा. गोखले वहिनी पण म्हणाल्या, गुरुजी या हो आमच्याकडे, आम्ही बायका कुठं बाहेर जात नाही, आम्हाला काही बाहेरच्या जगातलं समजत नाही. तुम्ही किती छान बोलता गुरुजी, तुमचं बोलणं ऐकेन मी, तुम्ही आमच्याकडे जेवा. गुरुजी जेवले. गोखले वहिनींकडे वरण भात, तूप, कोशिंबीर, भाजी, सारा काही चांगला छान थाट होता. गुरुजी तृप्त झाले. आईची आठवण येते म्हणाले. दोघेही धन्य झाले पती पत्नी की गुरुजी आपल्याकडे जेवणार. याला महत्त्व असतं, बरं महत्त्व असतं. कोण जेवणार ह्याला सुद्धा महत्त्व आहे ना. गुरुजी जेवणार. गुरुजी गेले. गोखले वहिनी म्हणाल्या बरं झालं हो, गुरुजी जेवतील. थोड्या वेळाने चिठ्ठी घेऊन एक शिपाई आला. त्यात गुरुजींनी लिहिलं होतं, सर मला माफ करा, मी तुमच्याकडे जेवू शकणार नाही. महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना तूप हा शब्दसुद्धा ठाऊक नाही. त्यांनी कधी तूप पाहिलंच नाही. जे माझ्या मुलांना ठाऊक नाही ते मी कसं घेऊ. गोखले सरांनी हे पत्र वाचलं आणि ते अंतर्बाह्य बदलले. पुढे स्वातंत्र्य संग्रामात गेले, तिथं त्यांचा मृत्यू झाला. पण गोखले सरांनी म्हटलं की गुरुजींनी मला मुक्त केलं. हा शब्दसुद्धा तुम्ही ऐका, मुक्त केलं. गुरुजींनी आपल्या एका वाक्याने दुसऱ्याला मुक्त करून सोडलं. इतकी ही सुंदर कथा आपल्या मुलांना आपण सांगितली तर माझी खात्री आहे कितीतरी त्यांच्यातले प्रेरणा स्रोत जागे होतात. आणि मग त्यांना कळेल की सर्व धर्मांच्या पलीकडे मग एक धर्म असतो, तो असतो जगाला प्रेम अर्पावे. ते मूल जगावर प्रेम करायला लागेल. या जगासाठी जगायला लागेल तुमचं मूल. आणि मग आपोआपच चांगलं होण्याची प्रेरणा यायला काय आहे हो, होय की नाही. आत्महत्येचे विचार येतीलच कशाला, व्यसन करण्याचे विचार येतीलच कशाला. मला माहीत आहे की तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत ना. खास करून आज मोबाईलचं व्यसनाने केवढं उग्र रूप धारण केलं नाही, केवढं उग्र रूप. फेसबुक काय, ॲप काय, ट्विटर काय, आणखी नाही काय काय. मूल जेव्हा दुसऱ्याच्या घरी येतं, आमच्या घरी हल्लीच एक इयत्ता तिसरीतली मुलगी आली. ती आली ना, दार आम्ही उघडलं, ती आली आपल्या आईवडिलांसोबत, तेव्हा तिच्या हातात असा मोबाईलच होता. अशीच ती आली. तिनं आमच्याकडे पाहिलंच नाही. म्हणजे मला कळलंच नाही की ती आम्हाला ओळखते का. ती ओळखते आम्हाला. तशीच ती चालत 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 आली, समोर धरून एका खुर्चीवर बसली आणि जाईपर्यंत काहीतरी करत राहिली. बुवा, तिला आमच्याकडे बघण्याची जरुरीच वाटली नाही. ते हातातलं यंत्र अधिक महत्त्वाचं वाटलं. जे आज तिसरीतल्या मुलाचं आहे, मुलीचं आहे, ते 13वीतल्या पण आहे, होय की नाही. कुठेही गेल्या. म्हणून तर तुम्ही इतक्या संख्येने इतके टी व्हीवरचे कार्यक्रम
कपिल शर्मा शो दिवसभर दळण घालणारा सोडून इथे आलात. मला खूपच वाटलं, इतका भरलेला जनसमुदाय म्हणजे काय आहे, काय आहे. व्याख्यानमालेचं केवढं महत्त्व आहे. खरंच सांगते, मी इतकं तुमचं अभिनंदन करते, इतकं मला कौतुक वाटलं. इतके लोक सतत दे वर पोरिंग इन, लोकसारखे येत होते. अजूनही लोकांना इंटरेस्ट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण येते मला. अशी व्याख्यानमाला पाहिली. सावरकर जेव्हा भाषण करायचे, स्वातंत्र्यवीर जेव्हा, तेव्हा हे कुठे होतं, नव्हतं ना. आणि इतके हजारो लोकांचे ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोक सावरकरांचे विचार ऐकायला यायचे. आणि मग लोकांपर्यंत आवाज जाणार कसा. ती बटूमूर्ती तिचा आवाज किती वाढवला म्हणून जाईलच कसा. तेव्हा स्वातंत्र्यवीर म्हणे असे इथून उतरायचे, जिथं लोक बसलेले तिथे असे वाटोळे 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 फिरायचे आणि लोकांशी बोलत राहायचे. म्हणून सावरकरांना वाटोळे वक्ते म्हणतात. वाटोळे वक्ते, त्यांचा अभिमानास्पद वारसा आज तुम्ही जोपासलाय. हे मला मुद्दाम सांगावंसं की तुम्ही तर जोपासलाय. तुम्ही आला आहात, गेली 5 दिवस तुम्ही येत आहात. मला एवढंच सांगायचं होतं की ती मुलगी जी आहे तेच आज आपली आहे ना. काय करावं याला काही समजत नाही. काय करावं खरोखरच समजत नाही. नागपूरमध्ये प्रबोध नावाची एक संस्था आहे. त्यांनी मला एकदा एक गंमत सांगितली. ती गंमत जरी असली तरी त्यातली भयावहता आपण समजून घ्या. पाल्यांच्या बाबतीत प्रबोध नावाची संस्था तरुण मुलांच्या सायकोलॉजिकल सर्वे करते, मानसशास्त्रीय संशोधन करते. त्याचे जे प्रमुख आहेत डॉक्टर, त्यांनी मला हे सांगितलं. ते म्हणाले की महाविद्यालयांमध्ये 45 मिनिटांची तासिका असते. ती तासिका सगळे मुलं अटेंड करतात असं नाहीच आहे. म्हणजे काही लोक कॅन्टीनमध्येच बसलेले असतात, कॉफीचा आस्वाद घेत असतात. पण थोडे बहुत जे काही वर्गामध्ये असतात त्यांना तो सायलेंट मोडवर न्यावा लागतो फोन. ज्या क्षणी तासिका संपेल आणि मुलं बाहेर येतील, पहिलं तो खिशातून काढतो. किती मिस्ड कॉल आहेत बघतात, किती मेसेजेस आहेत बघतात, व्हॉट्सॲपवरची संख्या बघतात. आणि जर समजा मिस्ड कॉल दिसले नाहीत, जर समजा मेसेजेस दिसले नाहीत, तर त्यांनी सांगितलं की अनेक मुलं म्हणतात की आम्ही डिप्रेशनमध्ये जातो. सो अनकॉमन थिंग. डिप्रेशन ही रोजची होऊन बसली ना. आपल्याला मिस्ड कॉल आले नाहीत 45 मिनटं, आपल्याला मेसेजेस नाहीत, याचा अर्थ मुलं असं घेतात की माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये मी वॉन्टेड नाही. किती भीषण सत्य आहे बघा हे. डिप्रेशन येतं, खिन्न मनस्कता येते की काय आहे, आपण कोणालाच हवेसे नाही आहोत. अरे माणसा, अरे मुला, तू ज्यांना हवा आहेस असे असंख्य लोक आहेत ना. कधीतरी कानोसा तरी घे, कधीतरी कानोसा तरी घे की तू किती लोकांना हवा आहेस आणि आपल्या वागण्याने आणि आपल्या करण्याने आणखीन किती लोकांना हवासा वाटू शकतोस. मला आमचा बाप आणि आम्हीमधली डॉक्टर नरेंद्र जाधवांची आठवण येते. त्यांनी असं लिहिलं आहे की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची मुलं ही ते त्या वडाळा रेल्वे लाईनच्या इथे राहायचे लहानपणी. डॉक्टर नरेंद्र जाधव जे पुढे आपल्या भारताचे मोठे अर्थतज्ञ, ते लिहितात की आम्ही लहान होतो ना मुलं तेव्हा हे TISSचे विद्यार्थी, समाजकार्य शिकणारे विद्यार्थी आम्हाला गोष्टी सांगायला यायचे, गोष्टी सांगायला. तर त्यांचा येण्याचा वार बहुधा शुक्रवार असायचा आणि आम्ही धडधड त्या अंतःकरणानं त्यांच्या येण्याची वाट बघायचो. कारण आमच्या एरवीच्या काहीच न घडणाऱ्या आयुष्यात त्या गोष्टी, त्या गाणी, ती कोडी यांचं इतकं विलक्षण मोल असायचं. किती करण्याजोगं आहे ना आपल्याला, किती करण्याजोगं. तरुणांना का वाटावं की मी डिप्रेशनमध्ये आहे, मला लाईफ बोर झालं आहे, मी कंटाळलो आहे. लाईफ इज सो ब्युटिफुल. जीवन इतकं सुंदर असतं. तुम्ही जसं पाहावं तसं ते असतं की नाही. मी जसं आयुष्य बघतो तसं ते असतं. हे आपण मुलांना सांगितलं पाहिजे ना, आपण सांगितलं पाहिजे ना, नक्कीच सांगितलं पाहिजे. म्हणून अगदी येता काही गोष्टी सांगते शेवटाकडे येताना. मी जसं म्हटलं की मूल हे अनुकरणप्रिय असतं.
आपल्याला कोणी चहा दिला तरी तो छान म्हणता आला पाहिजे ना. नकारार्थी शब्द पाळल्याला आपण हे नक्कीच स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठीच आहे. आपल्याला कोणीतरी चहा देतं आणि वाट बघत राहतं की चहा छान झाला असं आपणहून म्हण, पण आपण नाही. आपले चेहरे इतके ढिम्म भावरहित. शेवटी समोरची व्यक्ती विचारते कसा झालाय चहा, आपण म्हणतो ठीक, बरा. का असतात हे शब्द आपल्याजवळ? आपण का म्हणत नाही छान, सुंदर, मस्त? का म्हणत नाही आपण? आपण एखाद्याने दिलेल्या गोष्टीबद्दल मागणं किती टीका करतो, बाहेर गेलेल्या व्यक्तीबद्दल बोलतो, हसलेल्या व्यक्तीबद्दल बोलतो, दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा करतो. यातली प्रत्येक गोष्ट ही आपल्या मुलापर्यंत पोचते, हे लक्षात ठेवा. आणि ती सुधारण्याची जबाबदारी आपली आहे. आपण प्रयत्न करायचे असतात. सगळं काही आपल्या हातात असतंच, किंवा आपण असं थोडंच म्हणू शकतो की एखाद्याचं सगळं मी घडवू शकते किंवा शकतो. तसं तर आपण स्वतःचं आयुष्यसुद्धा इतक्या अनपेक्षित घटनांनी आणि अनपेक्षित मार्गाने घडलेलं असतं की आपल्याला कल्पनासुद्धा नसते. कित्येक वेळा स्वतःच्या आयुष्याबद्दलची सुद्धा अशी तयारी आपल्याला करता येणार नाही. मग आपण कशाला म्हणायचं की माझ्या मुलाचं मी सगळं घडवू शकते? तो आपापल्या परीने ते घडवतच असतो की. पण तुम्ही हे लक्षात ठेवा की काही गोष्टी आपल्याला करायलाच पाहिजेत. त्यातली एक, माझं मूल जेव्हा मोठं होईल तेव्हा त्याचं कल व्यसनाकडे जात नाही ना, हे बघणं माझं कर्तव्य आहे. माझं मूल घरात आल्याबरोबर तसाच्या तसा, तशीच्या तशी बिछाण्यावर लोळत असेल, साधी चादर बदलावी एवढंसुद्धा तिला वाटत नसेल, तिची नखं वाढलेली असतील, स्वच्छतेचं भान हरपलेलं असेल, तर मग त्याच्यात काळजी करण्यासारखं नक्कीच काहीतरी आहे, नक्कीच आहे. माझी मुलगी, माझा मुलगा यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, त्यांचं सोशल सर्कल काय आहे, हे निदान माहीत असणं हे माझं काम आहे. आपण असं म्हणतो की पंजाबमध्ये आज जी व्यसनाधीनता आहे ती इतकी भयावह आहे, इतकी भयावह आहे. बॉर्डर स्टेट, अनेक प्रकारे येणाऱ्या आतमध्ये सबस्टन्सेस यांनी पंजाबमध्ये इतकी मोठी की मुक्तांगणचे लोक इथून तिथे जाऊन काम करत आहेत. पण म्हणून मी त्याच्या मुक्त आहे असं समजण्याचं काही कारण नाही. मी अगदी तयारीत असलं पाहिजे, माझ्याकडे, माझ्या पाल्याकडे माझं लक्ष असलं पाहिजे. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. हे जरी खरं असलं तरी या वाटेतले खाच खळगे, काटेकुटे, त्याचे होणारे परिणाम, योग्य आणि अयोग्य हे जाणण्याची माझी शक्ती, ही घडवण्याची जबाबदारी आपली आहे, हे आपण जाणलं पाहिजे. तारुण्यामध्ये येणाऱ्या अनेक प्रश्नांचा सामना मी कसा करू शकेन याचं उत्तर चर्चाही आहे. माझ्या वयात येणाऱ्या मुलाबरोबर एखादा सिनेमा, एखादं नाटक, एखादं गेट टुगेदर, त्याला चौकस अजिबात न वाटणारे असे प्रश्न सावधानतेने आणि कुशलतेने आणि सतत अभ्यासाचा आग्रह न धरणे, या काही तरुण होणाऱ्या मुलांच्या संदर्भातल्या गोष्टी पालकांनी जरूर त्याचं अनुकरण करावं अशी मी त्यांना विनंती करते. ज्या वंदन नगरकर आणि मी महाराष्ट्रात खूप फिरलो त्यावेळी असे काही चमत्कारिक प्रसंग आमच्यासमोर उभे राहिले. एक मुलगाचे वडील आमच्याकडे आले, डॉक्टर होते ते पेशाने. ते आम्हाला म्हणाले की जेव्हापासून माझा मुलगा 12वीत गेला तेव्हापासून इतक्या प्रकारचा धोशा माझ्या पत्नीनं त्याच्या पाठी लावला की एक दिवस असा आला, 12वीत तो असताना, एक दिवस सतत अभ्यास कर, काही दुसरं आयुष्यच त्यांना राहिलं नाही. तेव्हा एक दिवस असा आला की मुलाने आईशी बोलणं बंद केलं, बंद. तो त्यानंतर आईशी आपल्या बोललाच नाही. ताण इतका वाढला, वडिलांनी मध्यस्थी करायचे प्रयत्न केल्यावर त्यांनी वडिलांशी पण बोलणं बंद केलं, धाकट्या भावाशी बोलणं बंद केलं. तो अभ्यास करत होता पण ते वडील म्हणत होते मला दुःख अशाचं होतं
की परिस्थिती इतकी गंभीर आहे की तो त्याच्या आईशी बोलत नाही, तो माझ्याशी बोलत नाही, तो त्याच्या धाकट्या भावाशी बोलत नाही. आणि एवढं सगळं असूनसुद्धा माझ्या बायकोला शहाणपण येत नाही. तेव्हा ह्या गोष्टींचं जरूर भान ठेवा. अतिशय आनंदाचं सहजीवन असलं पाहिजे, आनंदाचं सहजीवन असलं पाहिजे. माझ्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये एक आनंदमय असं नातं असायला पाहिजे. जर पहिलं पाऊल कोणी टाकायचं असेल तर ते मी टाकलं पाहिजे. याचा मारिया मॉन्टेसरीबाईंनी असं म्हटलं होतं की पालकत्व म्हणजे काय, तर पाण्यात टाकलेला एखादा दगड, पहिली लाट जेव्हा टाकतो ते आपलं मूल, शेवटची म्हणजे आपण. पहिल्या लाटेला कधी कधी नाही समजत की हात मारून आपण शेवटच्या लाटेपर्यंत जायला हवं, पण शेवटच्या लाटेकडून मात्र ह्याची अपेक्षा असते, हे अभिप्रेत असतं की त्यानं हात मारून पहिलीकडे जायला पाहिजे. जर जमलं तर रवींद्रनाथ टागोरांचा वन्स अपॉन अ टाईम देर वॉज अ किंग नावाचा एक निबंध आहे, ज्यामध्ये लहान मुलांना गोष्ट कशी सांगावी याचं फार सुंदर वर्णन आहे. वन्स अपॉन अ टाईम देर वॉज अ किंग, कोणे एकेकाळी एक होता राजा. त्यात गुरुदेवांनी म्हटलंय की मुलाला गोष्ट सांगत असताना भरभर गोष्ट सांगू नका, कंटाळत गोष्ट सांगू नका, झोप आता अशी म्हणून गोष्ट सांगू नका. गोष्ट सांगण्याचं सुद्धा एक सुंदर तंत्र आहे. मोठेपणी मूल मागे वळून बघेल आणि बालपणातल्या स्मृती कदाचित आपल्या बायकोला सांगताना म्हणेल की माझी आई मला फार सुंदर गोष्ट सांगायची, माझे बाबा मला खूप छान गोष्ट सांगून झोपवायचे, मी आता माझ्या मुलाला गोष्ट सांगतो. हे जर हवं असेल तर रवींद्रनाथ टागोरांचा वन्स अपॉन अ टाईम देर वॉज अ किंग हा निबंध रवींद्रनाथांनी अखंड गोष्टी लिहिल्या मुलांना आणि मुलांना सांगितल्या. त्यांच्याकडून एक दोन टिप्स घेणं हे खूप अतिशय सुंदर आहे. मुलांबरोबर गाणी म्हणा गाणी कितीतरी छान असतात. मुलांना अस्वलाच्या डोक्यात झाल्या उवा असं म्हणताना इतकी खदाखदा हसणारी मुलं बघणं हे एक फार आनंदाचा ठेवा आहे. मुलांना कोडी घाला, कोडी मुलांना खूप आवडतात. मुलांच्या मनात काय आहे मी तुम्हाला एक छोटंसं कोडं घालते. शेवटी एक होता गाव, त्या गावामध्ये एक नाटकाचं मुलांना सगळ्यात आवडणारं कोडं. मी मुलांना खूप कोडी घालते आणि कोडी नेहमीसारखी नसतातच, मुलाला अभिव्यक्त व्हायला उपयोगी पडतील. प्रत्येक मुलाला वाटेल की यात मी सहभागी झालो पाहिजे. बालपणाची सगळ्यात आवश्यक गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलाला असं वाटलं पाहिजे की मी अभिव्यक्त होऊ शकतो. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये नाटकाचा एक प्रयोग शुभारंभाचा व्हायचा होता. परंतु त्या गावामध्ये सगळं युनिट तर नाटकातलं पोचलं आणि आता मंगळवारी शुभारंभाचा प्रयोग, तर सोमवारी रंगीत तालीम हे आपल्याला माहिती आहे की मुख्य जो नाटकाचा प्रयोग असतो त्याच्या बरहुकूम व्हायला पाहिजे, अगदी बरहुकूम व्हायला पाहिजे, तसूभरही फरक नाही. सोमवारी रंगीत तालिमीचा दिवस उजाडला आणि दिग्दर्शकाच्या एकदम लक्षात आलं की अरे बाप रे, लग्नात सुरुवातीलाच नाटकात लग्नाचा सीन आहे आणि नवऱ्यानं नवरीला आणि नवरीनं नवऱ्याला हार घातला पाहिजे. पण त्या छोट्याशा गावातलं एकुलतं एक हाराचं दुकान सोमवारी होतं बंद, दुसरं दुकान गावात नाही, त्यामुळे हार मिळण्याची अजिबात शक्यता नाही. पण रंगीत तालीम ही अगदी मूळ प्रयोगानुरूप व्हायला पाहिजे. तेव्हा विचारात पडला दिग्दर्शक आणि सगळे बसले असताना त्यानं ती चिंता बोलून दाखवल्याबरोबर त्याचा एक असिस्टंट होता श्याम नावाचा, असे 18-20 वर्षाचा पोरगा, हरकाम्या जसा असतो तसा. तो एकदम म्हणाला दिग्दर्शकांना, काका तुम्ही काय काळजी करू नका म्हणला, आत्ता गेलो ना आत्ता आलो. श्याम गेला आणि एक 20 मिनिटात परतला तर हातात 2 घवघवीत सुगंधी पूर्ण फुललेल्या फुलांचे हार. काय श्यामची कामगिरी आहे बघा. लगेच नवरा नवरीला हार दिले गेले. शुभमंगल सावधान झालं, लग्न लागलं, पुढचा प्रयोग छान झाला आणि मग सगळेजण पुन्हा चहा प्यायला बसले. अर्थातच संभाषणाचा रोग संपूर्ण श्यामवर आला की पहा बरं केवढा कर्तबगार, हुशार, स्मार्ट, चाणाक्ष मुलगा, की असा गेला ना असा आला
आणि येताना 2 घवघवीत हार घेऊन आला. पहा बरं, प्रसंग निभावून नेला. दिग्दर्शकाने मोठ्या कौतुकानं पाठीवर थाप मारीत श्यामला विचारलं, काय श्यामराव? पहा बरं, श्याम्याचा श्यामराव झाला. काय श्यामराव? म्हणले, कुठून आणले एवढे हार? तसा श्यामला असं विचारल्यावर काय क्या बात आहे म्हणला. कॉलर टाईट झाली, ताठ बसला आणि म्हणला, काका अहो हाय काय नाही काय म्हणला त्यात. असा गेलो स्मशानातच गेलो म्हणला. तिथं म्हणला एक माझ्या नशिबानं शेटजी मेला होता म्हणला आणि लई रडारड चालू होती. मी म्हणला तिथले 2 हार उचलले, कुणाला बी लक्ष नाही, कुणाचं लक्ष नाही म्हणला. असा गेलो 2 हार उचलले आणि आलो म्हणला. आणि घ्या हार, शुभमंगल सावधान. ते ऐकल्याबरोबर ती नावाजलेली नायिका खालीच पडली. ती म्हणली, काय तुम्ही मेलेल्या माणसाचे हार मला? मी म्हणली उद्याच्या प्रयोगात कामच नाही करत. आणि मग हिरोईननी असं म्हणल्यावर हिरोची प्रतिक्रिया काय होणार ती मी तुम्हाला माहीतच आहे. हिरो म्हणला मी बी काम नाही करत. तेव्हा दिग्दर्शक लई म्हणजे लई चिडले आणि म्हणले, श्यामरावाचा श्याम्या झाला. श्याम्या मूर्खा, तुला हे आताच खरं बोलायचं होतं काय? हा, गप राहिला असतंस तर काय बिघडलं असतं काय? नंतर सांगायचं होतं म्हणले. आता कोड्यातला प्रश्न बघा. द $1 million क्वेश्चन इज श्यामनं तेव्हा खरं बोलायला पाहिजे होतं की नव्हतं? तिथं श्यामनं तेव्हाच्या तेव्हा लगेच खरं, बरे खरे बोला, यथा तथ्य चाला, असं करायला हवं होतं की नव्हतं? मुलं आहेत ना, मुलं इतक्या उत्साहाने उत्तरं देतात ना, इतकी मजा येते ना, इतकी मजा येते ना. आता खरं सांगा, तुम्ही पण मला सांगता का? कोणाकोणाला वाटतं की तिथल्या तिथं खरं बोलून टाकावं? अशाने हात वर करता जरा. अरे वा, काय श्रोतृगण आहे. मधल्या रांगेत तर कितीतरी हात, ज्यांना वाटतं की लगेच खरं बोलावं, माणसाने खरं बोललं पाहिजे. बघूया तरी, मला दिसतंय बऱ्याच जणांना वाटतं. अहो, ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया का? क्या बात. तिथल्या तिथं खरं बोला. ज्यांना असं वाटतं की व्यावहारिक शहाणपण ह्याच्यात आहे की खरं बोलू नये, तिथं नंतर बोलायला पुष्कळ वेळ असतो माणसाला, त्यांनी जरा हात वर करता. बघा, मुंबईमध्ये यशस्वी माणसं राहतात बघा, जास्त संख्या व्यावहारिकांची आहे. उगीच नाही मुंबई बंबई नगरी सबसे प्यारी, उगीच नाही लोक इतके इथं येत. व्यावहारिक लोकांनी कितीतरी हात वर केले. आता यांच्यासाठी आपण आणखी जोरात टाळ्या वाजवूया. जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवणे ही एक कला आहे, लक्षात ठेवा. टाळ्या वाजवणे ही सर्वात मोठी कला आहे. मी तुला अप्रिशिएट करतो, मी तुझं कौतुक करतो, मी तुझी प्रशंसा करतो. खूपच छान, खूपच छान. तर अशी कोडी मुलांना घाला. मुलांना ती इतकी भन्नाट आवडतात. माझी वेळ संपत आली आहे. तुम्ही माझ्या स्मरणात राहात तरी एक अगदी छोटं सांगून मुलांच्या मनात काय असतं हे एक मी कोडं सांगितलं ना, की तुम्ही आता जेव्हा घरी जाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण काय करायला पाहिजे. हे मला ब्रिटिश फोकलोर नावाचं एक पुस्तक मिळालं. ब्रिटिश फोकलोर नावाच्या एका पुस्तकात हे कोडं मला मिळालं आणि कोड्याचं उत्तर लोकांचं ऐकून मी थक्क झाले. एक गाव आहे आणि त्या गावातून एक नदी वाहते. त्या नदीवर एक पूल आहे, पूल बांधला आहे आणि तो पूल हा एकच आता मार्ग राहिला आहे गावातून बाहेर जायचा आणि बाहेरून यायचा. दर आठवड्याचा बाजार हा बुधवारी भरतो आणि सारे लोक जातात आणि जीवनावश्यक गोष्टी घेऊन येतात. सारखी बुधवारी त्याच्यावर रहदारी एरवी नाही. तर एकदा बुधवारी सकाळीच एक माणूस गेला बाजारात आणि येताना मेंढ्या घेऊन आला. मेंढ्या. आता दुसरा माणूस बाजारात चालला होता तेव्हा हा माणूस समोरून आला मेंढ्या घेऊन बाजारातून. तेव्हा इथून जाणाऱ्या माणसानं त्याला अडवलं, म्हणला खबरदार, मेंढ्या घेऊन अजिबात जायचं नाही, मेंढ्या घेऊन जायचं नाही. पूल कोसळला तर, नदीत पडला तर तू आमची सगळ्यांची पंचायत करशील. तुला कोणी एवढं सगळं जड आणायला सांगितलं? आता तुम्हाला माहिती आहे, तू मैला वेळच लागत नाही. तो म्हणला पूल काय तुझ्या बापाचा आहे का? आपल्या भांडणात
आपण आपल्यापुरते कधी मर्यादित नसतो बघा. माझा बाप, तुझी आई, त्याची बहीण सगळे हजेरी लावतात. आपण सोडून तुम्ही कुठलंही भांडण ऐका, तुझ्या बापाचं आहे का, तुझ्या आईचं आहे का, तुम्ही तुमच्यात भांडा, पण तसं आपल्याला जमत नाही. म्हणलं तुझ्या बापाचं आहे का पूल, हा म्हणला माझ्याही बापाचं नाही तुझ्याही नाही, गावचा आहे, तुला मी जाऊच देणार नाही. भांडण. आता भांडण झालं की आपल्याला फार आवडतं, खरं की नाही, दुसऱ्याचा, आपलं नव्हे, दुसरं. आपण लगेच काय चाललंय, अत्यंत आवडतीचा विषय आपला. तसे बरेच लोक जमले, त्यातले काही रिकामटेकडे होते, ते बराच वेळ थांबले. पण जेव्हा भांडण मिटे ना तेव्हा ते सगळे लोक गेले. तेवढ्यात भांडण चालू राहिलं. तेवढ्यात एक खेचरावर एक पोतं घालून एक माणूस आला. त्यानं वर्षाची बेगमी ते पोतं होतं, खेचर होतं, आणि त्या खेचरावर धान्य भरून तो माणूस आला. त्यालाही उत्सुकता, हा भांडतात, तो पण उभा राहिला, तो पण भांडण ऐकायला लागला. बराच वेळ ऐकलं आणि नंतर त्याचा संताप झाला अनावर. तो म्हणला काय तेच बोलतायत हे. एकदम जोरात म्हणाला थांबा. त्यावर एकदम शांतता. ते पण दमले होते दोघेही. थांबा, काय चाललंय म्हणलं, मूर्खपणा. इथं या दोघे आले. म्हणला हे पोतं सोडवा. खेचरावर पोतं होतं ना, घट्ट बांधलं होतं. सोडवा. सोडवलं पोतं. आता म्हणला ते पुलाच्या जवळ न्या. पुलाच्या जवळ न्या. नेलं. तोंड सोडवा. सोडवलं. तोंड सोडवा पोत्याचं. सोडवलं. उलटं करा. केलं. अहो आतलं धान्य भसा 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 त्या नदीत पडलं. सगळं पोतं असं रिकामं केलं. असं केलं. पोतं असं केलं. आता या पोत्यात काय आहे का म्हणलं, धान्याचा एक कण तरी. ते दोघे इतके अवाक झाले होते झालेल्या प्रकाराने. ते भांडण तर विसरलेच, अवाक झाले होते. ते म्हणलं नाही आहे, याच्यात काहीच नाही आहे. काही आहे नाही आहे. मी हे का केलं, नदीत हे मी का ओतलं पोतं. तर ते म्हणले आम्हाला काय माहिती, तुम्ही ओतलंय, आम्हाला काय माहिती, वर्षभराची बेगमी. तो म्हणला हे मी तुम्हाला दाखवलं की तुमची दोघांची डोकी ही या रिकाम्या पोत्यासारखी आहेत. हे तुम्हाला दाखवायला गंगार्पण केलं. आता मगाशी म्हटलं तसं $1,000,000 क्वेश्चन या कोड्यातला असा. या कोड्यात प्रश्न विचारला होता. तो प्रश्नच इतका मजेदार होता. त्या ब्रिटिश फोकलोर या पुस्तकात विचारलं होतं, नाव टेल मी हु इज द वाइजेस्ट ऑफ ऑल. प्रश्न विचारला होता, आता सांगा तिघातला शहाणा कोण, पहिला, दुसरा की तिसरा. मुलांना विचारलं मी, काय रे शहाणा कोण, म्हणजे मुलांना आधी अपेक्षा काय, वेडा कोण विचारलं, शहाणा कोण. मुलं काय म्हणतात माहिती आहे का, रेणुताई तिसरा शहाणा, ओतणारा. माझं कुतूहल जागृत झालं. म्हणलं का रे तिसरा का. अहो रेणुताई भांडण नाही का थांबवलं. मुलं म्हणतात भांडण थांबवलं हो रेणुताई, आम्हाला ना भांडणाचा खूप कंटाळा येतो मुलांना. मुलं त्रासली आहेत मोठ्यांच्या भांडणानी. सारखे भांडता तुम्ही, सारखे भांडता. राजकारणी भांडतात, एकमेकांची निंदा नालस्ती करतात, हवे ते खोटे नाटे आरोप करतात. पालक भांडतात, शिक्षक भांडतात, आजी आजोबा भांडतात, सगळे लोक भांडतात. बिचारं गरीब बिचारं मूल ते निव्वळ घाबरून जातं. दहशतवाद काय, नक्षलवाद काय, धार्मिक युद्ध काय, हिंसाचार काय, खून काय, हत्या काय, जाळपोळ काय. का बरं त्या मुलाने हे बघायचं. हे बघण्यासाठी का ते ह्या जगात आले, हे बघण्यासाठी जगात आलं. काय आपली ही नैतिक जबाबदारी नाही की इतर लोक काय करतात यावर खरंच माझा इलाज नाही. इतर माणसं कशी वागतात यार मी काहीच नाही ना करू शकत, पण माझ्या वैयक्तिक सामर्थ्यानिशी मी असं करेन की त्या मुलाला वाटेल की लाईफ इज वर्थ लिव्हिंग. जीवन हे जगण्या इतकं सुंदर आहे.
कराल ना तुम्ही हे सगळे? आपल्या मुलासाठी करा, इतरांसाठी करा, सर्वांसाठी करा आणि स्वतःसाठी खास करा. जोपर्यंत तुमचं जीवन सुंदर नाही, जोपर्यंत ते आकर्षक नाही, जोपर्यंत ते जगण्याला लायक नाही तुमचं, तोपर्यंत इतरांचं कसं असणार, होय की नाही? एका काव्यपंक्तीने शेवट करते. मुलाला सांगा, पानी सा निर्मल हो मेरा मन, धरती सा अविचल हो मेरा मन, सूरज सा तेजस हो मेरा मन, चंदा सा शीतल हो मेरा मन, पानी सा निर्मल हो मेरा मन, धुंधलाई आंखें जब भरमाया चित्त हो, समझे ना मन को जब सत्य या असत्य हो, चंचलता मोह से दूर रहे, अपने ही द्रोह से दूर रहे, करुणामय निर्भय हो मेरा मन, करुणामय निर्भय हो मेरा मन, पानी सा निर्मल हो मेरा मन, धरती सा अविचल हो मेरा मन. तर श्रोते हो, आजचं हे व्याख्यान आपणास नक्कीच आवडलं असेल. या व्याख्यानाविषयीच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आमच्या पुढील व्याख्यानांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मुंबई या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.